जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, बऱ्याच मुलांचे नाही का ग्राउंड झाले असतील आणि काही मुलांचे नाही का बाकी आहे. म्हणजे बरेच जिल्हे आहेत की ते तिथले नाही का कमी जागा असल्यामुळे नाही का प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि फायनल मेरिट ही लवकरच लागेल. त्याचबरोबर बघा, ज्या मुलांचे आणखी ग्राउंड बाकी आहे, जसे की समजा मुंबई असेल, पुणे असेल, ज्या ठिकाणी जास्त जागा आहे तर तिथली प्रोसेसला थोडा वेळ लागणार आहे. आणि आता समजा फेब्रुवारीचे 24-25 तारीख काय जे असेल, समजा आज 24 तारीख आहे, तर ही 24 तारीख असेल तर पुढचा महिना म्हणजे जवळपास आता उन्हाळा हा सुरूच झाला आहे आणि पुढचा महिना जो आहे म्हणजे आणखी जास्त नाही का कडक ऊन राहणार आहे. आणि अशा प्रोसेसमध्ये तुम्हाला नाही का भरती प्रक्रिया पार पाडायची आहे किंवा ग्राउंड द्यायचं आहे. तर अशा कंडिशनमध्ये नाही का तुम्ही कशा प्रकारे नाही का परफॉर्मन्स केलं पाहिजे, कसं तुमचं ग्राउंड हे चांगल्या पद्धतीनं आलं पाहिजे, तर त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि कशा पद्धतीनं तुम्ही 40+ आसपास नाही का गेले पाहिजे, कितीही ऊन असू किंवा काहीही असू, अशा कंडिशनला तुम्हाला ग्राउंड मारायचं आहे. तर त्याबद्दल नाही का काही स्ट्रॅटेजी असणार आहे किंवा काही महत्त्वाच्या टिप्स आहे की ज्या तुम्हाला नाही का फायदेशीर ठरतील. ठीक आहे, तर त्याच्याविषयी आपण ह्या व्हिडिओत बोलणार आहोत. जर तुम्ही बघितलं तर पाठीमागची जी भरती होती मागच्या वर्षीची, तर त्या भरतीमध्ये मुलांनी नाही का अक्षरशः पावसाळ्यामध्ये ग्राउंड दिले, एकदम चिखलात पळाले, डांबरी रस्त्यावरती पळवले गेलं. तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा पोरांनी ग्राउंड दिले. आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा नाही का बऱ्याच भरत्या झालेल्या आहेत. तर आपण नाही का त्या कंडिशनला न घाबरता, आपलं नाही का जर समजा आणखी दूर आहे ग्राउंडची डेट, तर आपण नाही का ग्राउंडची प्रॅक्टिस ही सकाळी जर करत असाल तर तुम्ही नाही का उन्हाच्या वेळेस करायची. म्हणजे कसं, समजा 9, 10, 11 ह्या दरम्यान नाही का प्रॅक्टिस करायची. तर याने काय होईल, तर तुम्हाला नाही का तुमच्या शरीराला नाही का सवय होईल आणि तुम्ही नाही का उन्हात जरी ग्राउंड आलं तर चांगल्या पद्धतीने ग्राउंड त्या ठिकाणी मारशाल. बऱ्याच वेळेस काय होतं, तर मुलांना नाही का, आता समजा एखादा नवीन मुलं आहे, तो भरती मारून ग्राउंडच्या बाहेर आला आणि दुसरे मुलं असला तर त्यांना विचारतात की बाबा कसं झालं ग्राउंड, तर तो म्हणतो अरे काय खरं नाही, इथं ग्राउंडच येत नाही, भर उन्हात पळवताय, असं आहे तसं आहे, माझं तर चांगलं येत होतं. पण मित्रांनो, खरी गोष्ट सांगू का, ज्यांची प्रॅक्टिस असते ना ते कुठल्याही प्रकारचे कारणं देत नाही, ते डायरेक्ट जाता, कशीही कंडिशन राहू द्या आणि ग्राउंड मारता आणि बाहेर येतात. ठीक आहे, ते कारणं देत बसत नाही. त्यामुळे नाही का कारणं द्यायचे नाही, डायरेक्ट नाही का चांगल्या पद्धतीनं आणि माइंडसेट आपला हा पॉझिटिव्ह ठेवून नाही का ग्राउंड मारायचं. त्याचबरोबर बघा, सिस्टम पण नाही का तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करते. आता लवकरात लवकर नाही का ग्राउंड जे आहे ते असं काम करतंय जेणेकरून नाही का उन्हामुळे, आता तुम्ही बऱ्याच घटना बघितल्या असेल, जी बीडची घटना आहे तिथे पण एका मुलाचा म्हणजे रनिंग करताना मृत्यू झाला. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पण एक मुलाचा मृत्यू झालेला आहे रनिंग करताना. तर असं नाही का बऱ्याच वेळेस होतं. तर हे खूप वाईट घटना आहे, पण अशा घटना पुढेही होऊ नये म्हणून आपण पण नाही का काळजी घ्यायची आहे. तर वेळ असेल तर थोडंसं उन्हामध्ये पण पळण्याची सवय ठेवा, कारण की आपण कसं सकाळी सकाळी मॉर्निंगला पळतो किंवा इव्हिनिंगला पळतो. त्यामुळे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण अगोदर मुलांना सांगितलं आहे की बाबांनो, आपण नाही का थोडंसं उन्हामध्ये पण पळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या बॉडीला सवय होईल. आणि जर तुम्ही एकदमच नवीन आहात, नवीनचा फॉर्म भरला आहे, प्रॅक्टिस नाही आणि डायरेक्ट धावताय, तर ते नाही का तुमच्यासाठी नुकसानकारक आहे, धोक्याचं आहे. घराला जर जीवितला काही झालं तर घरच्यांचं नुकसान आहे आणि तुमचं पण नुकसानच आहे, बरोबर आहे का नाही? कारण जीव महत्त्वाचा आहे, भरती नाही. याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम करू शकता, फक्त आपली तयारी पाहिजे. आणि ही भरती जरी नाही झालं तर पुढच्या भरतीत पण तुमचं काम होऊ शकतं. त्यामुळे जीवाची पण काळजी तुम्हाला घ्यायची आहे, बरोबर. तर बघा मित्रांनो, पोलीस भरतीची जी काही प्रोसेस आहे ती नाही का एकदम आर्मीसारखी पण नाही. जसं की आर्मीला बघा, जर समजा त्यांचं 1600 मीटर राहतं, पण त्या 1600साठी नाही का एकदम किती मुलं सोडतं माहिती आहे का, 300 ते त्याच्या 400पर्यंत मुलं नाही का सोडतात मॅक्स. आपल्याकडे तर तसं नाही आहे. पण आणि तिकडे एवढे मुलं सोडून पण मुलं घेतले किती जातं माहिती आहे का, जे समोरचे नाही का, जे 14 ते 15 किंवा लयतलं 20 ते 30 मुलापर्यंत नाही का मुलांना घेतलं जातं, जे टॉपचे आहे ते. बाकीच्यांचा विचार पण केला जात नाही, डायरेक्ट रिजेक्ट असतात आणि घरी राहतात. ठीक आहे, तर या ठिकाणी नाही का तसं होत नाही. तर तुमचं 1600 जरी घेतलं, तुम्ही शेवटपर्यंत जरी आलं तर तुमचे 5-10 असू तो आउट ऑफ आहे, 5-10च्या वरती गेलं 5-30पर्यंत 18 मार्क. तर असे नाही का 20-20 सेकंदाने तुमचे कमी कमी होत जाऊन तुम्हाला मार्क नाही का कलेक्ट करता येतात. म्हणजे तुम्ही 3ही इव्हेंट फक्त कंप्लीट करायचे, तर तुम्ही नाही का मेरिटला बसू शकता, लेखीला क्वालिफाय होऊ शकता. त्यामुळे ताण घ्यायचा नाही, कमीत कमी इव्हेंट तरी कंप्लीट करायचा, म्हणजे तुम्ही लेखीला तरी पात्र होऊ शकता, आहे की नाही? त्यामुळे जास्त पण लगेच आपलं डायरेक्ट काही बरवड होईल इथपर्यंत पळायचं नाही. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे, ज्याची प्रॅक्टिस असते ना तर त्याला कधीही काही होणार नाही. पण तुम्हाला प्रॅक्टिस नाही आणि तुम्ही डायरेक्ट धावताय, तर 100% काही ना काही इजा होणार. पण सगळा खेळ हा प्रॅक्टिसचा आहे, त्याचबरोबर माइंडचा आहे, मानसिकतेचा आहे.
तेव्हा तुम्ही नाही का या ठिकाणी टिकणार आहेत. बरेच मुलं काय करताय माहिती आहे का, तर स्टेरॉइड वगैरे घेतात. आत्ताच कालची घटना आहे, तर एका मुलाने नाही का स्टेरॉइड घेताना पकडलं त्याला, तर त्याच्यावरती केस पण झाली. म्हणजे बघा या ठिकाणी त्याचं करिअर पण खतम. म्हणजे कसं, केस झाली म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सरकारी नोकरीत नाही का तुम्हाला सिलेक्शन जरी झालं तरी तुम्हाला जॉईनिंग भेटत नाही. कारण तुमचं कॅरेक्टर हे तुमचं कसं पाहिजे, चांगलं पाहिजे, तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही पाहिजे. तर बघा या ठिकाणी दोन गोष्टी झाल्या. एक तर तो त्या भरती प्रक्रियेतून बी बाद झाला, त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी आता जर त्याने अप्लाय केलं तर तिथंही त्याला काही करता येणार नाही. म्हणजे त्याचं कॅरेक्टर हे भेटणार नाही. म्हणजे केस त्याच्यावरती दाखल झाली, बरोबर आहे का नाही. बरेच मुलं नाही का आणखी क्रिटीन वगैरे जे म्हणतात ते घेतात. तर ते क्रिटीन जर घेतलं तर त्यांनी डायरेक्ट तुमच्या बॉडीवरती म्हणजे तुमच्या किडनीवरती त्याचा इफेक्ट होतो. इतकं घातक असतं ते, कारण बॉडीला इतकं पाणी मागतं ते. तुम्ही जर थोडं घेतलं तर डायरेक्ट तुमची पूर्ण बॉडी नाही का गरम करून टाकतं. त्याने काय परिणाम होत असेल ते सांगता येत नाही, पण नाही का ते खूप घातक आहे. आणि ते घेण्यासाठी पण तुम्हाला नाही का तेवढ्या बॉडीला तुमची प्रिपेअर पाहिजे, किंवा ती सवय पाहिजे तुम्हाला, तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. पण ह्या असल्या गोष्टी करूच नका ना, कारण जर त्याच्यापासून लॉस असेल तर काही करायची गरजच नाही. आपलं नुकसान होत असेल तर करू नका. आणि जे नॅचरली जी प्रॅक्टिस असते किंवा नॅचरली जी गोष्ट बिल्ड झाली असते ना, ती नॅचरली असते. त्यामुळे नॅचरली प्रॅक्टिस करा. आता सध्या आता उन्हाळ्याचे दिवस आहे, ग्राउंड पण आता उन्हातच होणार आहे इथून पुढं. ठीक आहे, 11-12पर्यंत कंप्लीट होता, पण ऊन हे नाही का सकाळपासूनच एकदम तुम्हाला बघायला भेटत असेल. त्यामुळे प्रॅक्टिस ही सकाळची सोडून नाही का थोडंसं 2-2 वेळेस 3-3 वेळेस तुम्हाला सांगतोय की थोडंसं उन्हाच्या वेळेस करा. नॉर्मल धावा, जास्त एफर्ट लावायचं नाही. नॉर्मल म्हणजे थोडंसं नाही करा, द्यायला तुमच्या सवय लागून जाईल, बॉडीला सवय लागून जाईल. जे काही हार्टबीट असतं ते सगळे म्हणजे तुमचं व्यवस्थित होईल. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणचं जे काही ग्राउंड आहे ते मारण्यासाठी याचा 100% फायदा होणार आहे. आणि एक आणखी सांगायची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह लोकांपासून नाही का दूर राहा. तर निगेटिव्ह कोणते, समजा ज्यांनी काही केलं नाही का 4-4 भारत्या मारलेल्या आहेत तरी पण नाही का ते निगेटिव्हच राहतात, किंवा जे नवीन आहेत त्यांच्याविषयी तर सोडा. पण ह्या असे जे लोक आहे ना का ज्यांनी भरत्या मारले तरी निगेटिव्ह बोलता, अरे काय खरं नाही. तर यांच्यापासून थोडं लांब राहा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा आणि चांगल्या पद्धतीने ग्राउंड मारा. कुठल्याही प्रकारची काही अडचण येणार नाही आणि तुमचं चांगल्यापैकी ग्राउंड पडेल. आणि मुलांचे ग्राउंड नाही का सध्या कमीच येत आहे, कमी जरी आले तरी त्या मेरिटमध्ये तुम्ही बसून पेपरमध्ये चांगल्या पद्धतीनं स्कोअर करून नाही का वर्दी ही भेटू शकते. फक्त 19-20 झालं, थोडेफार कमी झाले तर लेखीमध्ये तुम्ही कवर करू शकता. तिथं काय फक्त तुम्हाला जागेवर बसायचं आहे. थोडं 6 तासाच्या ऐवजी 8 तास अभ्यास करा, 8च्या ऐवजी 12 करा, 12च्या ऐवजी 16 तास करा, ते तुमच्या हातात राहील. ठीक आहे का नाही. आणि हां, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेसही तुम्ही नाही का पळणार आहात तर तुमच्याकडे नाही का सगळ्या गोष्टी पाहिजे. आपण पाठीमागे पण बोललेलो आहे त्याबद्दल. जसं की पळताना नाही का तुमच्याकडे इलेक्ट्रॉल पावडर जे असेल तर पळण्याच्या अगोदर पाण्यामध्ये टाकून ते नाही का तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर संत्रा असेल, केळी असेल, खजूर असेल, ह्या गोष्टी नाही का तुम्हाला ठेवायच्या आहे. म्हणजे बॉडी नाही का डिहायड्रेशन झाली नाही पाहिजे. आणि ह्या दिवसात म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात नाही का बॉडीला खूप जास्त प्रमाणात पाणी लागतं. काय, खूप जास्त प्रमाणात पाणी लागतं. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. पण तुम्हाला ग्राउंडच्या दरम्यान नाही, म्हणजे अगोदर 2-3 दिवस अगोदर म्हणा ते इलेक्ट्रॉल पावडर तुम्हाला कंटिन्यू घ्यायचं आहे पाण्यामध्ये टाकून. त्याने बॉडी काय डिहायड्रेट होणार नाही आणि तुम्हाला नाही का एक एनर्जेटिक नाही का फील होईल. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, जे काही इव्हेंट असेल, कोणताही इव्हेंट असू द्या, ज्यावेळेस तुम्हाला ट्रॅकवर उतरलं, समजा 100च्या इव्हेंटवरती तुम्हाला उतरवलं तर तो इव्हेंट पूर्ण झाल्यानंतर लगेच नाही का दुसऱ्या इव्हेंटला जायचं नाही. समजा तुमचं डिटेल इन्चार्ज असतील पण ते म्हणले की नाही चला आता पुढचा इव्हेंट घ्यायचा, तर नाही. सगळे मुलं असतात, सगळ्यांनी मिळून त्यांना रिक्वेस्ट करायची की थोड्याशा वेळाने जाऊ. तर विशेषतः नाही का जे 1600चा इव्हेंट असतो ना त्यावेळेस जास्त हे होतं. कारण आपण नाही का जेवढी पूर्ण एनर्जी राहते तर आपण 1600ला लावून टाकतो. आणि 1600ला एनर्जी लावल्यानंतर 15 ते 20 मिनटं नाही का माणसाला काहीच कळत नाही. ठीक आहे का नाही. बरेच मुलं येऊन पडून राहतात, म्हणजे डायरेक्ट पूर्ण बॉडी हे झालेली असते, सुन्न झालेली असते. कारण आपले म्हणतो ना शेवटची जी भरती असते असं म्हणून आपण पळत असतो, कारण इतक्या दिवसाची मेहनत असते आणि ती आपण त्या ठिकाणी आजमावत असतो, म्हणून डायरेक्ट येऊन पडता. तर आल्या आल्या लगेच जर तुम्हाला डिटेल इन्चार्ज म्हणत असतील की चला पुढच्या इव्हेंटला जायचं, तर त्यांना रिक्वेस्ट करायची की थोडा वेळ थांबू द्या. सगळ्यांचं सांगितल्यानंतर ते पण ऐकता आणि पूर्ण रिलॅक्स होऊन बॉडी रिकवर झाल्यानंतरच नाही का पुढच्या इव्हेंटला जायचं आहे. आणि त्या ठिकाणी तुमचा तो पुढचा जो इव्हेंट असेल, गोळा असो, 100 असो, तर तो तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. बरोबर बघा, ग्राउंडला नाही का आपले जे काही मित्र वगैरे असतील किंवा जे टीमचे डिटेल असेल ना, तर सगळ्यांना नाही का घेऊन चला. जे काही स्पोर्टमॅन स्पिरिट असतं ना ते तुमच्यामध्ये नाही का थोडंसं जागवा. म्हणजे त्यावेळेस काय होईल, एकटं पाळण्यापेक्षा नाही का जास्त लोक असले ना तर तुम्हाला नाही का एक उत्साह येतो आणि तुम्ही नाही का चांगल्या पद्धतीने नाही का परफॉर्मन्स करता.
किंवा इव्हेंट करत असताना पण नाही का समोरच्याला चेअर करा. म्हणजे आता समजा एखादा गोळा फेकतोय तर त्याच्यासाठी नाही का चांगला गोळा फेकला टाळ्या वाजवा, म्हणजे तो नाही का थोडासा उत्साहित होतो. किंवा त्याचा समजा आउट ऑफच्या थोडा रेषेच्या पाठीमागे पडलाय त्याला चेअर करा, काय होणार आहे आणखी त्याचं जास्तच येईल. जसं तुमच्या वेळेस येईल तो, समजा तुम्ही इव्हेंटला जाल तर तो पण तुम्हाला चेअर करेल, आहे की नाही. तर ह्या गोष्टी पण नाही का खूप महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर नाही का मार्क्स कमी पण येऊ द्या, काय अडचण नाही. तुम्ही मेरिटमध्ये बसले ना तर ती भरपाई की ग्राउंडला जर कमी आले पण मेरिटमध्ये बसताय, लेखीला पात्र होत आहे, तर ती भरपाई की तुम्हाला पेपरमध्ये भरून काढायची. ठीक. तर याचं एक उदाहरण सांगतो. तर बघा माझा एक मित्र होता, त्याला नाही का ग्राउंडला 40पेक्षा कमी मार्क्स आले, पण तो नाही का लेखीला क्वालिफाय झाला आणि लेखीची त्यांनी चांगल्या पद्धतीनं तयारी केली. तर 97 मार्क्स त्यांनी लेखीला मिळवले आणि तो नाही का एकदम मस्तपैकी नाही का क्वालिफाय पण झाला आणि सिलेक्ट पण झाला आणि मस्तपैकी वर्दी घालून ड्युटी पण करतोय आज. तर घरबडून जायचं नाही, विजयी तोच होतो जो नाही का शेवटपर्यंत टिकून असतो. म्हणून नाही का शेवटपर्यंत टिकून राहा, कोणताही इव्हेंट नाही का मध्येच सोडून देऊ नका. बरेच मुलं काय करतात, आता 1600 तर 1600 मारता मारता नाही का मध्येच नाही का थांबून जाता. समजा एखादा राऊंड राहिला आहे, जाऊ दे यार सगळे पोरं निघून गेले, मी नाही जात. अरे पण त्या समोरच्याला धरून तर राहा, धरून तर पळ, आरामशीर तू कंप्लीट करू शकतो. कंप्लीट केलं तुला 16च्या ऐवजी 14 येतील, 14च्या ऐवजी 12 येतील, पण मार्क्स तर येतील, क्वालिफाय तर होशील. ठीक आहे की नाही. त्यामुळे नाही का धरून ठेवायचं आहे, कुठल्याही प्रकारचं नाही का निगेटिव्ह व्हायचं नाही, लोकांच्या अफवावरती लक्ष द्यायचं नाही. जे नवीन मुलं आहे किंवा एखादा ग्राउंड मारून बाहेर येतोय, तुम्हाला सांगतोय की अरे काय खरं नाही, ग्राउंड शकत नाही, लय पळवताय उन्हात, असं होतंय तसं होतंय. नाही, आपण तयारी केली आहे, 1-1 वर्ष 1.5-1.5 वर्ष घातले, काही काहींनी 3-3 4-4 5-5 भरत्या केले आहे. आणि पुन्हा जर आपण हे असं ऐकून जर लोकांचं असं ऐकून जर स्वतःच जर हे करत असलो, नुकसान करत असलो, तर ते कुठल्याही प्रकारचं फायद्याचं नाही. त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे, चांगल्यापैकी ग्राउंड मारायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला तुमच्या ग्राउंडसाठी विश ऑल द बेस्ट आणि भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि तुमची जर आणखी काही समस्या असेल तर तुम्ही नाही का कमेंटमध्ये मला सांगू शकता, त्यावरती आपण डिस्कशन करू किंवा तुमच्या कमेंटचं नाही का नक्की उत्तर दिलं जाईल. तर भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.